विघ्नेश डायरे आणि सुमित वसावा. सुमित आणि विघ्नेश. स्ट्रायकर एंडला विघ्नेश, नॉन स्ट्रायकर एंडला सुमित. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉलर आहे केतन. केतन काळन बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहे. संदेश काळन आणि चेतन काळन या दोघांच्या वतीने मात्र जर का सुमित वसावाने 50 ठोकली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज सुमित वसावासाठी असेल. चला मॅचला होतीये सुरुवात. ईश्वरी 11 टीम इथून फिल्डिंग साठी येत स्वर्गीय नवनाथ स्मृती. विघ्नेश 11 बॅटिंग साठी. पहिला बॉल बॅटची कडा. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल इथून अडवलाय. व्हेरी गुड फिल्डिंग फर्स्ट बॉल. आणि फर्स्ट बॉल वरती इथून डॉट बॉलची सुरुवात केली केतन काळनने. केतन काळन हा बऱ्याचशा स्पर्धामध्ये खेळलेला खेळाडू आहे. डे नाईट स्पर्धामध्ये त्याचा असलेला अनुभव आणि आज गरज आहे ती मात्र खरं तर स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 या टीमला एक चांगली सुरुवात करून देण्याचे आणि ते काम तो सध्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती करतोय. एक बॉल कंप्लीट झालेला आहे. पहिली ओव्हर आहे पॉवर प्लेची. दुसरा बॉल केतनचा. अंपायरच्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतायत आणि आफ्टर ऑब्झर्वेशन बॉल इथून पंचांच्या वतीने निर्धाव घोषित करण्यात आला. 2 बॉल दोन्ही बॉल वरती कुठलीही रन नाहीये. इट्स अ व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय द बॉलर केतन काळन. ईश्वरी 11 स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 या टीम साठी ही करो या मरो अशी मॅच आहे. जो जिंकला तो पुढे जाईल आणि जो हरला तो या स्पर्धेतून बाहेर. अस्तित्वाची लढाई आहे जीपीएल 6व्या पर्वाची. बॅटवरती विघ्नेशच्या बॅट मधून आणि वा गुड कॅच. आदित्य डायरे होता त्या ठिकाणी. आंथरडवर्डीचा खेळाडू अत्यंत अप्रतिम अशी कॅच त्याने पकडलेली आहे. पॉइंट मध्ये पहिली विकेट. विघ्नेश शून्यावरती आउट. जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये विघ्नेश डायरेला तो सूर गवसला नाही आणि कॅच आउटच्या स्वरूपात आदित्य डायरे होता बेस्ट फिल्डर आंथरडवर्डीचा आणि त्याने पकडली कॅच. तिसऱ्या बॉलवरती शून्यावरती पहिली विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो विघ्नेश डायरे. थोडासा नाराज असेल. करो या मरो अशी मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये 3 बॉल 1 रनची गरज असताना विघ्नेश आउट झाला आणि त्यानंतर सामना ईश्वरी 11 ने सुपर ओव्हर मध्ये गमावला. आता परत एकदा विघ्नेश वरती जबाबदारी असताना विघ्नेश परत एकदा आउट झालाय आणि आता 3 बॉल एका विकेटने इथून मात्र सुरुवात झालेली आहे. नवीन बॅटर विवेक आलेले आहेत नवीन बॅट्समन. केतन काळन अत्यंत जबरदस्त बॉलिंग. 3 बॉल एकही रन नाही. 1 विकेट त्याने कमावलेली आहे. अनुभव आणि आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करत असताना केतन. चौथा बॉल ड्राईव्ह केलंय. विवेकच्या बॅट मधून आला पहिला चौकार. 4 धावांनी सुरुवात. ईश्वरी 11 या टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय 4 बॉल 4 धावा. मोठी संधी आहे. आज 3 सेमी फायनलिस्ट टीम आतापर्यंत कन्फर्म झालेले आहेत. कालच्या सेमी फायनल मध्ये ग्रुप ए मधून 2 टीम दाखल झाल्या होत्या. सायली 11 आणि धन्वी 11 आणि आज ग्रुप बी मधून एक संघ क्वालिफाय झालाय सेमी फायनल साठी. वैष्णवी कन्स्ट्रक्शन. शरीरावरती एक केतनचा बॉल. रनचा कॉल आहे. मागे चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी मिसफिल्ड होत होती पण 1 रन इथून मिळेल. टीमची टोटल लेग बायच्या स्वरूपातली ही धाव येईल आणि धावा फलकावरती धावा बघू शकाल तुम्ही 5 धावा. चांगली लढत आहे. पुढची मॅच कोणत्या टीमची एंट्री होईल यासाठी हा सामना जिंकणं दोन्ही संघांना अत्यंत गरजेचं आहे. जर का हरलात तर मग यानंतर हा प्रवास इथपर्यंत थांबेल. त्यामुळे आता सुमित वसावा जो आयकॉन आहे या संघाचा, फिक्स प्लेयर आहे ज्याच्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी आणि जर सुमित वसावाची बॅट या मॅच मध्ये चालली तर ईश्वरी 11 साठी चांगली टोटल 5 ओव्हर मध्ये उभारेल टीम ईश्वरी. खोलवर टप्प्याचा चेंडू केतनचा समोर ड्राईव्ह केला. 1 रन कंप्लीट केली. ओव्हर देखील कंप्लीट होईल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा संख्या आहे ती मात्र 1 विकेटच्या मोबदल्यात धावा 6 धावांनी सुरुवात केली. खूप छान बॉलिंग केली केतन काळनने. खरं तर आज भारत आणि न्यूझीलंड मध्ये अहमदाबादच्या स्टेडियम वरती फायनलचा सामना आहे. कारण मागच्या 2 मॅच अहमदाबाद स्टेडियम वरती भारतीय संघाने गमावलेले आहेत.
त्यामुळे बऱ्याचशा क्रिकेटमध्ये देखील अंधश्रद्धा असतात, हे आपण बघितलेलं आहे. बरेचसे प्रेक्षक देखील बोलतात की कदाचित स्टेडियम अनलकी आहे की काय. यावेळेस भारतीय संघाने प्लॅन थोडा बदललाय. खरं तर अहमदाबादला ज्या हॉटेलमध्ये टीम इंडिया राहायची ना, ते हॉटेल सुद्धा यावेळी बदलण्यात आले. आणि त्याचबरोबर ज्या टीमसाठी जे खरं तर डगआउट असायचं, ते डगआउट ते पवेलियन देखील बदलण्यात आलंय. म्हणजे यावेळेस नवीन नवीन काहीतरी करून फायनल काही करून जिंकण्याचे हा प्लॅन केलेला आहे. खरं तर मी तिकीट काढलं होतं, ट्रेनही होती, पण GPL असल्या कारणाने तो माझा प्लॅन मला कॅन्सल करावा लागला. आणि इथून आता GPLच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण आहोत, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आलेले आहेत ईश्वर 11 टीमच्या 6. बॉलर्स तयार, कारण काही दिवसही टीमला लकी असतात. भारतीय संघाने जे 3 विश्वचषक 4 जिंकलेत, म्हणजे त्यातले 3 विश्वचषक हे शनिवारी जिंकलेले आणि 3 वेळा भारतीय संघ जो फायनल सेमीफायनल मध्ये हरलाय तो रविवारी हरलेला आहे. बॉलर्स तयार, चांगला शॉट, पॉइंट मधून चाललाय चेंडू, बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना पहिला चौकार. फलंदाज सुमित वसावाच्या बॅट मधून आलेला हा चौकार धावा देऊन जाईल 4. गोलंदाजीसाठी आलाय कॅप्टन अजय सोनावले. अजय सोनावलेच्या गोलंदाजीवरती सुरुवात करत असताना रन्स आल्यात पहिल्या बॉलवरती 4. टीमची टोटल ईश्वर 11चा स्कोर आहे, धावा संख्या 9. सूरज गोडविंदे, 11 ग्रुपचा सपोर्ट. 10 धावा, इथून एक सिंगल, 11 धावा. 11 धावा, 2 बॉल 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 होत्या, चौकारानंतर 10 आणि ही सिंगल. 11 धावांनी ईश्वर 11 सध्या चांगल्या रन रेटने सध्या चालली आहे, कारण विकेट एकच आउट झाली आहे. त्यामुळे विवेक आणि सुमित ही जोडी आता या टीमसाठी सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप करते. मागे टाकण्याचा प्रयत्न अजय सोनावलेचा, हा बॉल इथून मात्र फलंदाजाला डॉट बॉलची फेक करत असताना अजय सोनावले. ईश्वरी 11 काल हातातून गमावलेला सामना, आज नॉकआउट मॅच कडे आलेली ही वेळ. विकेट हॅट्रिक जर का अजय सोनावलेने घेतली तर A1 ग्रुप पिंपलोली यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज अजय सोनावलेच्या विकेट हॅट्रिक साठी असेल. नेक्स्ट बॉल, बॅटवरती विवेकच्या बॅटमधून चाललाय चेंडू, बाउंड्री लाईनच्या दिशेने, बाउंड्री पार, आलाय चौकार. 4 धावांनी टीमची टोटल धावा फलकावरती तुम्ही बघू शकाल 15 धावा. जबरदस्त बॅटिंग करतोय विवेक. विवेकच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय, 4 बॉल नंतर स्कोर आहे धावा फलकावरती 15. या मॅच मध्ये जर का बॅटिंग चालली नाही तर ईश्वरी 11 हा संघ फाईट करू शकणार नाही. त्यामुळे या अनुषंगाने बॅटिंग करायची. चेंडू आम्ही पाठवतोय, बॉल आम्ही पाठवतोय. सूरज बॉल आपण पाठवा. खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पहिल्या 4ही क्रमांकाच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात आदरणीय आत्मारामजी घोडविंदे साहेबांच्या वतीने. त्यानंतर बेस्ट बॅटर बॉलर मॅन ऑफ द सिरीज आणि 2 विजेत्या उपविजेत्या संघांसाठी आकर्षक मेडल हे आदरणीय अनिल शेट काळन यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. त्यानंतर सर्व टी शर्ट आपण जे पाहतोय ते आर्यन ग्रुप यांच्या वतीने सर्व टी शर्ट देण्यात आलेत. सर्व चेंडू जे स्पर्धेमध्ये ते मात्र मधुकर डायरे यांच्या वतीने देण्यात आलेले. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज आदरणीय सुभाषजी काळन आणि कैलासजी सोनावले यांच्या वतीने देण्यात आलेलं. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी असणारं आकर्षक टी शर्ट हे मात्र योगेश शेठ मुणे, नवा विघ्नेश भाजी मार्केटचे ओनर योगेश मुणे यांच्या वतीने सर्व टी शर्ट देण्यात आलेत. आणि ट्रॅक्टर सेवा जी देण्यात आलेली आहे ती भारत काळन यांच्या वतीने आम्हाला ट्रॅक्टर सेवा देण्यात आली. वायफाय सेवा आम्हाला देण्यात आली महेश राणे आणि बबलू भोईर यांच्या वतीने देण्यात आली. टेम्पो सेवा बाळा तरेदादा यांच्या वतीने देण्यात आली. रोलर सेवा युनिक कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने देण्यात आली. आणि जनरेटर सेवा महेश पोसाटे यांच्या वतीने देण्यात आले. आणि कोळिवलीचं हे मैदान संजय दादा तांबोळी आणि ग्रामस्थ मंडळ कोळिवली या सर्वांचे मनापासून आभार आपण व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचकडे, जिथे आता स्कोर कार्डवरती धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 15. आर्थिक सहकार्य देखील बऱ्याचशा जणांनी केलेलं आहे, त्यामध्ये आत्माराम शेठ धुळे यांचं देखील आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर दत्ता डायरे यांचं देखील आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. कैलास विर्ले आणि जयेश डायरे या सगळ्यांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, त्याचं मनापासून आभार. पहिला बॉल, यानंतर चौकार आल्यानंतर वाईट,
16 धावा आहेत. 4 चेंडू आणि 16 धावा. ईश्वरी 11 एकच विकेट गमावतीये 10च्या रन रेटने. खरं तर चांगली बॅटिंग ते करतायत. विवेक देखील या GPL 6व्या पर्वामध्ये आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतोय. कारण 2 चौकार विवेकने लगावलेले आहेत. अजय सोनावले या टीमचा हा कॅप्टन, आयकॉन प्लेयर. बॉलिंग ट्रॅकवर बॅट वरती फुल टॉस. विवेकच्या बॅटमधून स्ट्रोक, पकडली कॅच, फलंदाज आउट. परेश हजारे होते डाऊन दी बॉल आणि कॅच आउटच्या स्वरूपात विवेक बाद. आयकॉन प्लेयर 2 विकेट ईश्वरीचे आउट झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय साहिल गुरविंद. 5 चेंडू संपले, धावा झाले तर 16. विकेट इथून 2 आउट झालेले आहेत. आजचा दिवस हा फायनलचा अंतिम दिवस आहे. इथून एक एक मॅच आपल्याला ट्रॉफी पासून, जर का तुम्ही हरलात तर ट्रॉफी पासून दूर राहू शकाल अशी परिस्थिती. आणि आज GPLच्या 6व्या पर्वामध्ये ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे, हा एकमेव उद्देश घेऊन हे सर्व खेळाडू मैदानावरती उतरलेले आहेत. बॅटर साहिल घोडविंदे, समोर येतो मात्र अजय सोनावले. हलकीशी अपील जरूर होती पण इथून मात्र षटक कंप्लीट झालं. 2 ओव्हर मध्ये टीमची टोटल धावा फलकावरती जाऊन पोहोचतीये ती मात्र 16. 2 ओव्हर 8च्या सरासरीने धावा आहेत तर 16. चला चला जास्त टीम मीटिंग नको. 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक, आपल्याला पाणी दिलं जाईल, त्यामुळे डगआउट मध्ये जे खेळाडू बसलेत त्यांनी पाण्याची बॉटल रेडी ठेवा. 3 ओव्हर झाल्या की आपल्याला पाण्याची बॉटल घेऊन जायचं आहे, लक्षात ठेवा. चला लवकर फास्ट खेळायला विनंती करेल मी सर्व टीमला, कारण ऊन भरपूर आहे आणि उन्हामध्ये खरं तर तुम्ही जेवढा फास्ट खेळाल ना तेवढं लवकर आपल्या मॅचेस होतील. कारण किमान 4 ते 4:15 वाजेपर्यंत आपली स्पर्धा पार पडेल आणि तुमचा जो वेळ आहे 4 ते 6 मधला आहे 2 तास देखील तुम्हाला फ्री मिळतील. कारण आज रविवार आहे, बऱ्याचशा जणांच्या सुट्टी आहेत, काही इतर जी कामे असतात ते उर्वरित 2 तासामध्ये तुम्हाला करता येईल जर का आपली स्पर्धा लवकर पूर्ण झाली तर, आणि आपल्याला योग्य खेळ ऑन टाइमला करता येईल. 2 ओव्हर 16. परत एकदा केतन काळन आलेले आहेत. केतन काळन खरं तर या गोलंदाजावरती 2 ओव्हरची जबाबदारी आहे टीमने दिलेली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन 1 विकेट. आता परत एकदा सेकंड स्पेल मध्ये बॉलर केतन आला. आता सुमित वसावा या फलंदाजाच्या बॅटमधून रन्सची अपेक्षा ईश्वरी 11ला. संघमालक शिवाभाई सोनावले, राजेश हजारे यांनी टाकलेला विश्वास आणि ईश्वरी 11च्या विश्वासाला सार्थ ठरेल का सुमित वसावा. कारण विपक्षी टीम सुरेशजी सोनावले आणि योगेश शेठ मुणे यांचा संघ स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11, ज्याने आपल्या बॉलिंगने 8च्या सरासरीने संघाला झुंज द्यायला भाग पाडला आणि त्याच गतीने आता रन्स होतील की गती वाढवावी लागेल सुमित वसावाला. कारण आता केतन काळन, आता टॉपच्या प्लेअर मध्ये लढाई आहे. एकीकडे टॉप बॉलर स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11चा, दुसरीकडे आयकॉन फिक्स प्लेअर सुमित वसावा. गेम ऑन. केतन काळन पहिला बॉल. केतन काळनचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती सिंगल कव्हर मध्ये कंप्लीट करत असताना सुमित वसावा. 1 बॉल, रणसंख्या 17. 1 बॉल आणि 17 धावा. केतन काळन आलेत बॉलिंग साठी. पहिल्याच बॉलवरती सिंगल दिली. साहिल गोडविंदे. आज साहिलला आपल्या बॅटिंगने खरं तर ईश्वरी 11ला एक मजबूत स्थितीमध्ये आणावा लागेल. कारण प्रत्येक मॅच ही आता या 2 संघांसाठी नॉकआउट बनलेली आहे. कारण जिंकला तर पुढचा प्रवास आहे, हरला तर गाडी क्रमांक 15-52. पुढचा बॉल, शॉट समोर उडवलाय साहिलच्या बॅटमधून. कॅच पकडली अजय सोनावलेने. विकेट आली आहे, साहिल बाद. सतरा धावसंख्येवरती तिसरी विकेट. बॅटर आउट. साहिल घोडविंदे. परत एकदा निराशाजनक कामगिरी साहिल घोडविंदेची. GPLचं 5वं पर्व गाजवलं होतं पण 6व्या पर्वामध्ये अपयशी ठरलाय. दुसऱ्या मॅच मध्ये लगातार आउट होत असताना. आणि आता नवीन बॅट्समन समीर माळी. समीर चाललेला आहे तलवडेचा. समीर बघायचा आता इथून. हा तलवडे संघाचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर. आता बॅटिंग साठी जबाबदारी ईश्वरी 11. 3 विकेट, रन्स फक्त 17 आहेत. आदरणीय स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11चे संघ मालक, ज्यांनी गेल्या वर्षी देखील ट्रॉफी जिंकली होती, ते आदरणीय सुरेश शेठ सोनावले यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होतं. सुरेश शेठ सोनावलेला लक फार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी खरं तर मग ट्रान्सपोर्ट असू द्या
किंवा गॅस सिलेंडर डिस्ट्रीब्युटर म्हणून देखील या संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. आणि इथून इथून दुसरा बॉल लगातार डॉट, विकेट डॉट. टीमची टोटल 17. 3 बॉल एकच धाव केतन काळाने दिली आहे. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये टॉपच्या बॉलर कडून आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स, चांगली कामगिरी बॉलर केतन काळांची. 3 बॉल एकच धाव, 17 धावा. समीर आणि सुमित वसावा, ईश्वरी 11 कालच मॅच त्यांच्या हातात होती. 3 बॉल 1. तो सामना आजही त्यांना आठवणीमध्ये असेल आणि त्या जखमा आता जर का विसरायच्या तर ही मॅच जिंकायची. पुढील बॉल चाललाय चेंडू, फर्स्ट स्लिप, धावतोय चेंडूच्या मागे पण सीमा पार झालाय हा चेंडू. धावा मिळती 4. 21 धावा या चौकाराने. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा. चांगली बॅटिंग. क्रिकेटचे ऋतिक काळन यांचं आगमन. 4 बॉल आणि 21 धावा. ईश्वरी 11चा स्कोर वाढतोय. नागेश काळन फिल्डिंग करतायत. नागेश काळनने जर का कॅच पकडली तर प्रत्येक कॅच साठी ऋतिक काळन यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज असेल. नागेश लेग स्लिप मध्ये, प्रत्येक कॅच ऋतिक काळन यांचे 200. बॉलर तयार केतन काळन. चौकार आलाय, त्यानंतर परत एकदा थोडासा गेम प्लॅन, कदाचित स्ट्रॅटेजी चेंज करेल केतन. बॅट वरती वा, गुड शॉट समीरच्या बॅट मधून. चाललाय चेंडू बाउंड्री पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जागा बनवली आणि मागच्या बाजूला मारलाय तो चौकार. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय समीरने. 1 रन पूर्ण केली. समीरच्या खात्यामध्ये ही 1 रन जाईल आणि टीमची टोटल 3 ओव्हर समाप्त झाल्या. धावा आहेत त्या मात्र 26. 10 धावांचं षटक टाकलं केतन काळनने. आणि आता ड्रिंक्स ब्रेक. मात्र तुम्हाला सगळ्यांना इथून आपण पाणी देतोय. खरं तर बघा, 2 टीम कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाल्या होत्या, सायली 11 आणि धन्वी 11. ग्रुप बी मधून वैष्णवी कन्स्ट्रक्शन ही टीम क्वालिफाय झाली. त्यामुळे पहिली सेमीफायनल डिक्लेअर करतो आपण, कारण आपला फॉर्मॅट होता ग्रुप ए चा टॉप आणि ग्रुप बी चा बॉटम. ग्रुप बी चा टॉप आणि ग्रुप ए चा बॉटम. तर ग्रुप बी मध्ये टॉप वरती राहिला वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि ग्रुप ए मध्ये काल जो 2 नंबरला राहिला तो होता धन्वी 11. तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि धन्वी 11 या 2 टीम मध्ये पहिली सेमीफायनल होईल, याकडे लक्ष द्या. सेमीफायनल ही जवळपास 1:05 आसपास सेमीफायनल लागेल. 11:30 वाजलेत. 1 वाजण्याच्या आसपास वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि धन्वी 11 या दोनही टीमने 1 वाजता सेमीफायनलच्या टॉस साठी रिपोर्टिंग करा. अजूनही 1.5 तास या दोन्ही टीम संघांकडे अवधी आहे. तोपर्यंत त्यांनी खरं तर व्यवस्थितपणे दुपारचं जेवण वगैरे जरी केलं तरी हरकत नाही. 1.5 तासानंतर सेमीफायनल असेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि धन्वी 11 या 2 टीम मध्ये. 3 ओव्हर मध्ये 26 धावा आहेत. 3 ओव्हर मध्ये 26 धावा. सुमित वसावा. सेमीफायनलची रेस. एक संघ अजून बाकी आहे आणि जो संघ आज या 2 मॅच मधून येईल तो सायली 11 ची सेमीफायनल खेळणार आहे. त्यामुळे ही लढाई ही सेमीफायनलची आहे. इथून हारलात तर आपलं अस्तित्व गमावून बसेल कोणताही संघ, कारण त्यामध्ये ईश्वरी 11 आहे. आणि आता 3 ओव्हर नंतर बॉलिंग वरती मार्गस्थ केलाय परेश हजारे. तलवडेचा हा खेळाडू, अत्यंत सगळ्यात अनुभवी या टीम मध्ये परेश हजारे. कित्येक स्पर्धा खेळलाय परेश. कठीण परिस्थितीमधून त्याने तळवडे संघासाठी आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि आता ईश्वरी 11 टीमच्या विरोधात. पहिलाच बॉल, परेशचा चेंडू, कॅचची संधी, पकडली कॅच चेतन धुळेने. फलंदाज आउट. समीर बाद. 26 वरती विकेट गमावलेली आहे, ती मात्र 4थी. 4 ओव्हर, प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट. 4 ओव्हर आणि 4 विकेट गमावल्यात त्या मात्र स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11. संघमालक सुरेश शेठ सोनावले, योगेश शेठ मुणे यांचा हा संघ जो फिल्डिंग करतोय आणि त्यांच्या टीमने आता शिवाभाई आणि राजेशदादा हजारे यांच्या ईश्वरी 11 टीमला दिलाय 4था धक्का. समीर 2 चौकारांच्या मदतीने खेळत होता, इन फॉर्म होता,
स्ट्राईक रेट चांगला होता, पण फलंदाज आउट झाले. आता धावा संख्या 26 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रेम आलेले. परेश हजारे समोर ड्राईव्ह केलंय. पॉइंटचा खेळाडू, त्याच्या डोक्यावरून चेंडू, समोरून खेळाडू आलेच. डीप कव्हर मध्ये होते आदित्य. बॅट्समन प्रेम आहे. 1 रन प्रेमच्या खात्यात. धावसंख्या 27. काल प्रथमेश दारेने काय इनिंग खेळली होती. 44 धावांची इनिंग होती. आतापर्यंत सर्वात वैयक्तिक हायेस्ट इनिंग जर कोणी खेळलेली आहे तर प्रथमेश राजाराम डायरेने. अंथडवडीचा खेळाडू, पण तरी देखील जयमल्लाला पराभव स्वीकारावा लागला. रिव्हर्स शॉट सुमित वसावाचा. मागे चालला किरण आहे. 1 रन, एकच धाव मिळेल. 28 धावा. 3 बॉल आणि 28. परेश हजारे अतिशय चाणाक्ष अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवरती सहसा स्ट्रोक खेळण्यासाठी तुम्हाला चेंडूवरती नजर आणि त्याची गती ओळखावी लागते. जर का परेश हजारेच्या चेंडूचा स्पीड ओळखला तर तुम्हाला चांगली बॅटिंग करता येईल. फुल टॉस होता, गतीने बीट केला विकेट किपर. या ठिकाणी सँडीचा थ्रो, तोपर्यंत 22च्या स्वरूपातली धाव. 1 बाईज. टीमची टोटल 29. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. मागच्या 3 बॉल मध्ये सिंगल धावा परेश हजारेने दिलेल्या आहेत. कारण परेश हजारे कधी कमी गतीचे चेंडू 2 बॉल बाकी आहेत, कधी कमी गतीचे चेंडू टाकतात तर कधी स्पीड नाही, आणि हीच त्यांच्या गोलंदाजीची खासियत राहिलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वन्स अगेन. परेश हजारे हवी ठरलाय. 5 चेंडू, विकेट 1 आणि धावा दिल्यात फक्त 3. स्कोर कार्ड वरती 29. चौथी ओव्हर आणि ईश्वर 11चा स्कोर आहे 29 धावा संख्येवरती. शेवटच्या बॉल वरती परेश हजारे आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक टाकले आणि वाईट बॉल. रन 1 मिळेल. 30 धावा झाल्यात ईश्वर 11च्या. सुमित वसावा या GPLच्या 6व्या पर्वामध्ये सुमित कडून खर तर अजूनही एकही सिक्सर आला नाही. यस खेळाडूंनी सहकार्य करा. अंपायरनी व्हाईट बॉल साठी रेफर केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण चेक केलं जाईल आणि डिसिजन तुम्हाला दिला जाईल. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात. डिसिजन पेंडिंग आहे. ईश्वर 11 आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 दोन्ही टीमचे प्लेयर बघतात की काय डिसिजन असेल. डिसिजन येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची 1 धाव ऍड होईल. 30 धावा झालेल्या आहेत ईश्वर 11 टीमच्या, आणि परेश हजारेला आणखीन 1 चेंडू टाकावा लागेल, कारण एक व्हाईट चेंडू त्याने टाकलेला आहे. 30 धावा या व्हाईट बॉलच्या रनने. ईश्वरी 11 साठी सुमित वसावा आतापर्यंत उभा आहे, पण या मॅच मध्ये एकही सिक्सर त्याच्या बॅटमधून आला नाही. त्यामुळे त्या सिक्सरची वाट ईश्वर 11 हा संघ पाहतोय की सुमित वसावाच्या बॅटमधून तो गगनचुंबी षटकार या इनिंग मध्ये येईल का. कारण षटकार आले तर धावा संख्या चांगल्या प्रतीने उंची घेईल, आणि तो शेवटचा बॉल परेश हजारेचा. ओव्हर नंबर 4 लास्ट बॉल. बॅट वरती आहे सुमितचा शॉट. लॉंग ऑफ कडे चेंडू एका टप्प्याने अडवलाय बॉल. एकच रन वरती थांबवतील फलंदाजांना. 31 धावा स्कोर कार्ड वरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ईश्वरी 11 या संघाची धावा संख्या 31. चारही बॉलरने चारही ओव्हर मध्ये विकेट आली. केतन काळाने पहिल्या ओव्हर मध्ये 6 रन दिल्या, 1 विकेट घेतली. अजय सोनावलेने
त्याच्या ओव्हरमध्ये 10 रन दिल्या, 1 विकेट घेतली. केतन काळने परत एकदा तिसरी ओव्हर टाकली, 10 रन दिल्या, 1 विकेट घेतली आणि परेश हजारेने 5 रन देऊन 1 विकेट घेतली. अशा 4 ओव्हरमध्ये 31 धावा आणि 4 विकेट आउट केलेले आहेत. आणि आता सुमित वसावा आणि प्रेम या दोघांनाच शेवटची ओव्हर खेळायचे. हा संपूर्ण चेतन धुळेवरती आता जबाबदारी दिलेली आहे. स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11चा बॉलर चेतन धुळे. तळवडे संघाकडून आपण चेतन धुळेला डे नाईट टुर्नामेंट मध्ये पाहिलेलं आहे आणि तळवडे संघाचा पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करणारा अनुभवी गोलंदाज म्हणजे चेतन धुळे. आज स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 साठी लास्ट ओव्हर इथून टाकतोय आणि समोर सुमित वसावा. सुमितने खरं तर आतापर्यंत संघाची बॅटिंग टिकून ठेवली, पण आता शेवटच्या ओव्हरमध्ये त्या आक्रमकतेची गरज आहे. कारण धावा 31 आहेत. 50च्या आसपास जर का स्कोर न्यायचा आहे तर सुमित वसावाच्या बॅटमधून खरं तर आले पाहिजेत षटकार किंवा चौकार. पहिला बॉल चेतन धुळेचा. सुमित वसावा डॉट बॉल फेस करतोय आणि डॉट बॉलने सुरुवात केली आहे चेतन धुळेने. अनुभव पणाला लावताना आधी परेश हजारेने फक्त 5 धावांची ओव्हर टाकली आणि आता चेतन धुळे त्यानंतर लागोपाठ डॉट बॉल काढतोय. सुमित वसावा पहिल्याच इनिंग मध्ये थोडंसं प्रेशर स्वतःवरती घेतलंय कारण धावा आहेत फक्त 31. शेवटची ओव्हर प्रगतीपथावरती. दुसरा बॉल खाली राहिलाय चेतन धुळेचा. बॅक टू बॅक डॉट बॉल. 2 बॉल आणि दोनही डॉट. चेतन धुळेच्या गोलंदाजीला फेस करणं सुमित वसावासाठी थोडं कठीण झालंय आणि सुमित वसावाची अशी फलंदाजी ईश्वरी 11ला मोठ्या स्कोर पासून मागे ठेवू शकते. 2 बॉल 31. तिसरा बॉल नो लुक शॉट. ब्लाइंड स्ट्रोक मारायचा होता. सुमितने फक्त बॅट पुढे केली होती पण बॉल वरती पूर्णपणे स्ट्रोक खेळण्यासाठी तो रेडी नव्हता. 3ही चेंडू डॉट. चेतन धुळे एक्सपिरियन्स बॉलर ज्याने आपला अनुभव दाखवलेला. 3 बॉल डॉट काढलेत. धावा संख्या 31. ओव्हर द विकेटने चौथ्या बॉल साठी पुढे आला होता सुमित. स्टंप वरून चेंडू निघालाय. काय खतरनाक गोलंदाजी बॉलिंग करतोय चेतन धुळे. 4 लगातार डॉट बॉल शेवटच्या ओव्हर मध्ये. सुमित वसावा ईश्वरी 11 साठी अत्यंत नुकसान करणार आहे चेतन धुळेचे 4ही बॉल. सुमित पाहतोय, टप्पा पाहतोय. प्रत्येक बॉल वरती बदल केला चेतन धुळेने. सुमित वसावाचा फलंदाजीचा स्टान्स त्याने रीड केला आणि बरोबर स्टान्स रीड करून त्याने मात्र बॉलिंग केलेली. फुल टॉस बॅट वरती मागे गॅप आहे. गॅप शॉट चालला चेंडू सीमा पार. चौकार. टीमची टोटल या चौकाराने जाऊन पोहोचतीये 35. 1 बॉल बाकी आहे तो पहिल्या इनिंगचा. 35. नो चान्स फॉर फिल्डर असा शॉट मारला सुमित वसावाने. प्रयत्न त्याचे तेच होते. 3 बॉल वरती त्याने एफर्ट्स लावले आणि आखिरकार 5व्या बॉल वरती त्याने त्याच दिशेने चौकार मारला. 35 आहेत आता. अंडर 40 की 40 पार. हा शेवटचा बॉलचा चेतन धुळेचा अंतिम चेंडू. समोर सुमित वसावा. सुमितच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. खेळाडू त्या ठिकाणी रेडी आहे. बॉल अडवला, फेक करतोय. 1च रन इथून पूर्ण केलेली आहे आणि 5 ओव्हर कंप्लीट झाल्या. 36 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात ईश्वरी 11 टीमने आणि 37 धावांचं टार्गेट स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमला 37 धावांचं टार्गेट इथून देण्यात आलेलं आहे. कालच्या दिवसभरामध्ये कालचा दिवस खरं तर अक्षरशः गोलंदाजांनी फलंदाजांनी गाजवला. कालच्या दिवसाची जी सुरुवात केली होती ना, ती सुरुवात मात्र कुंदन विर्लेच्या 30+ इनिंगने झाली होती. पहिली ती वैयक्तिक 30 पेक्षा जास्त धावांची इनिंग कुंदन विर्लेने खेळली होती. त्यानंतर शेवटच्या मॅच मध्ये प्रथमेश दायरेने 44 धावांची इनिंग खेळली. त्यानंतर बॉलिंग मध्ये काल कोणत्या बॉलरने जर का दिवस गाजवला असेल तर काल संतोष हिलम उर्फ दादा तलवडेवाडीचा हा बॉलर ज्याने 3ही मॅच मध्ये काय बॉलिंग केली. 3ही मॅच मध्ये त्याने 10 पेक्षा जास्त धावा आपल्या ओव्हर मध्ये दिल्या नाही. तो संतोष हिलम उर्फ दादा. लक्षवेधी बॉलिंग त्याची राहिली आणि 2 सुपर ओव्हर झाल्या कालच्या 7 मॅचेस मध्ये 2 सुपर ओव्हर झाल्या. 1 सुपर ओव्हर सायली 11 ने जिंकली तर 1 सुपर ओव्हर वैष्णवी कन्स्ट्रक्शन ने जिंकली.
आता शिवाबाई सोनावले आणि राजेश हजारे दादांच्या ईश्वर 11ला जर सेमीफायनल मध्ये पुढचे स्टेप जर गाठायचे तर 37 धावा त्यांना वाचवायचे. स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11 टीम 37चं टार्गेट इथून सेट आहे. चला पंचांसाठी पाणी घेऊन जा. प्रत्येक सिक्स साठी संघमालक सुरेश शेठ सोनावळे यांच्या वतीने स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11 प्रत्येक सिक्स 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. चला बॅट्समन आणि पाण्याची बॉटल घेऊन पंचांसाठी पाण्याची बॉटल घेऊन जा. दोन फलंदाज परेश हजारे आणि संदीप काळन. परेश काळन ही जोडी मैदानावरती बॅटिंग साठी रवाना झालेली आहे आणि बॉलर समीर समीरचा पहिलाच बॉल सँडीच्या बॅट मधून लॉंग दुसऱ्या रनचा कॉल आहे. खराब फिल्डिंग झाली तिथे दुसरी धाव मिळाली स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11ला. संघमालक सुरेश शेठ सोनावले यांच्याकडून प्रत्येक सिक्स साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक बॉल 2 धावा 37चं टार्गेट आहे. लवकरात लवकर हे टार्गेट चेस करण्यासाठी 2 धुरंधर फलंदाज उतरलेले आहेत. दुसरा बॉल वेगवान बॉलिंग समीरची 2 बॉल 2 एक सिक्स सुरेश शेठ सोनावले यांच्याकडून 200 रुपये आणि संघमालक योगेश शेठ मुळे या दोनही संघमालकांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टीम ओनर यांचं अत्यंत प्रेम या सर्व खेळाडूंवरती आणि त्यांच्या खरं तर बॅट मधून जर का हे सिक्सर आले तर 200 रुपये आहेत योगेश शेठ मुळे आणि सुरेश सोनावले यांच्याकडून. नेक्स्ट बॉल संदीप काळन खरं तर मागे स्वतःला स्ट्रेच केलं होतं. बॉल मारण्याचा एफर्ट्स लावत होते पण डॉट बॉल 2 डॉट बॉल आले. पहिल्या बॉलवरती दुहेरी आल्यानंतर खरं तर या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये खरं तर अंपायर्स त्यानंतर KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम कॉमेंटेटर या सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणारे दोस्ती डाब्याचे अनिल शेठ काळन यांचे खूप सारे आभार. आणि संदीपच्या बॅट मधून फुल टॉस वरती रन फक्त एकच मिळेल. 4 बॉल मध्ये 3 धावा. आज खरं तर बॅटिंग करत असताना थोडा
दम लागतोय फलंदाजांना, कारण आज सिक्सर चौकार तेवढ्या गतीने येत नाहीयेत. त्यामुळे 4 बॉल 3 परेश हजारे स्ट्राईक वरती आलाय. परेशकडे देखील लॉंग इनिंग खेळण्याचा बराच मोठा अनुभव आहे. समीर एक नवोदित नौका बॉलर. शॉर्ट मिड विकेटला एक सिंगल इथून मिळेल. 5 बॉल मध्ये 4च धावा आहेत. पहिली ओव्हर समीरने अपेक्षेप्रमाणे ईश्वरी 11ला सुरुवात करून दिलेली. एका बाजूला संदीप काळांसारखा विस्फोटक बॅटर असताना, परेश हजारे सारखा हार्ड हिटर असताना, खरं तर पहिल्या 5ही चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा आलेल्या आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल, कव्हरचा खेळाडू धावतोय बॉल अडवण्यासाठी, बॉलर स्वतः पुढे आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण केले आणि पहिल्या ओव्हरमध्ये विदाऊट लॉस 1 ओव्हर पूर्ण झाली आणि 1 ओव्हरमध्ये रन्स आलेले आहेत त्या 5. 3 सिंगल आणि 1 दुहेरी, 2 डॉट बॉल अशी ओव्हर समाप्त झाली समीरची. आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11 टीमला. योगेश शेठ मुळे या संघ मालकांनी खरं तर प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच साठी देखील नवा विघ्नेश भाजी मार्केटचे ओनर योगेश शेठ मुळे यांनी मात्र एक आकर्षक टी शर्ट दिलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. संघही त्यांनी पुरस्कृत केला आणि त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट सुद्धा या क्रीडा स्पर्धेसाठी दिलेलं आहे. ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील सर्व खेळाडूंना एकत्र आणणारी लीग म्हणजे GPL आणि या GPLचं 6वं पर्व आहे. सगळ्या खेळाडूंचं सहकार्य दरवर्षी असतं, त्यामुळेच ही स्पर्धा सूरज गोडविंदे, सुभाष सोनावले आणि मैत्री 11 या ग्रुपचा सपोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ ऑल पंचक्रोशीतील सगळ्या गावांचा सपोर्ट असणारी ही स्पर्धा. नवीन बॉलर आलेले आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये विघ्नेश डायरे. समीरने 5 दिल्या, आता विघ्नेश डायरे आलाय. खरं तर आंतरडोळीचा खेळाडू जो बीडच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. 32 संघामधून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब जिंकणं हे अत्यंत गौरवास्पद असतं, पण आज गरज आहे ईश्वरी 11 टीमला त्याच्या बॉलिंगची, त्याच्या अष्टपैलू कामगिरीची, कारण समोर उभा आहे तो माझा जाणता राजा पिंपलोलीकडून नेहमी खेळणारा विस्फोटक संदीप काळन. पहिला बॉल, जोरदार अपील, डॉट बॉल. संदीप काळनची बॅटिंग 2019 ते 21 चा काळ जर तुम्ही पाहिला तर काय बॅटिंग होती. जसा भारतीय संघाचा वीरेंद्र सेहवाग, ऑस्ट्रेलियाचा गिलक्रिस हेडन जशी तुफानी बॅटिंग करायचे ना, तसा संदीप काळन. आजही संदीपकडे ती धमक आहे, फक्त चेंडू बॅटवरती कनेक्ट करणं हे आव्हान आहे. शॉट आहे संदीप काळनच्या बॅटमधून, चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. ही पॉवर आहे संदीप काळनची आणि या सिक्सरने रन्स पोहोचल्यात 11 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. संदीप काळन खतरनाक बॅटर आहे. या फलंदाजाला जर का तुम्ही अशा पद्धतीचे चेंडू द्याल तर तो सिक्सरच मारेल. दोन चेंडू आपण पाठवतोय बघा. 2 बॉल आणि 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 26 रनची गरज आहे. 22 चेंडू मध्ये 26 धावा. स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11 प्रत्येक 6 साठी संघमालक योगेश मुणे आणि सुरेश सोनावले यांचे 200 रुपये. संदीप काळंजे सिक्सर साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. काय बॅटिंग करतोय संदीप काळन. खरं तर संदीपने आतापर्यंत 3 डॉट बॉल खेळलेत, पण या एका चेंडूने त्या 3 डॉट बॉलची भरपाई केली संदीप काळनने. हा अनुभवी खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू 1-2 डॉट बॉल खेळे तरी स्वतःला स्थिर ठेवतात, कॉन्स्टंट ठेवतात आणि कुठलीही गडबड न होऊ देता पुढच्या बॉल साठी रेडी राहतात. हे दाखवलं संदीप काळनने. आणि आता विघ्नेश डायरे परत एकदा समोर आहे चेंडू विकेट किपरच्या. कुठलीही रन्स नाही, डॉट बॉल. विघ्नेशने देखील फाईट बॅक दिलाय. पलटवार करायचा आहे. जर फलंदाजाने सिक्सर मारत त्याला पलटवार बॉलरचा पुढचा डॉट बॉल. 3 बॉल आणि 11 धावा. 3 बॉल 11. खरं तर हा सामना अजूनही जर डॉट बॉल आले तर टफ बनेल. फुल टॉस संदीप काळंच्या बॅट मधून मिड विकेटला हा स्ट्रोक. चाललाय चेंडू एका टप्प्याने सीमा पार. आलाय चौकार संदीपच्या बॅट मधून. रन्स आला त्या चौकाराने 15. 4 बॉल आणि 15 धावा. 4 बॉल 15. मॅच बॉल आलाय बघा. दोन्ही बॉल आलेत बघा. दोन्ही बॉल आहेत. एकदा व्यवस्थितपणे चेक करा आणि एक अंपायर्स कडे आपण द्या. 4 बॉल आणि 15 धावा. विजयासाठी आता लक्ष राहिलंय 20 चेंडू. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे या मॅच मध्ये 22 धावांची.
20 बॉल 22. समीकरण सोपं केलं संदीप काळांच्या या 2 मोठ्या स्ट्रोकने. आता ही पार्टनरशिप ईश्वरी 11 संघासाठी थोडीशी डेंजरस आहे. संदीपने खोदून काढला, अक्षरशः समोर खेळाडू आला मिड ऑफ मध्ये. सुमितच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. दुसऱ्या रनचा कॉल डेंजर ठरू शकते का? परेश धावला आणि या दरम्यान फलंदाज आउट. पॉपिंग क्रीज पासून दूर राहिले. 1 रन आणि बॅटर आउट. रन आउट. 2 ओव्हर मध्ये आपण बघू शकाल 2 बॅट्समन सेफ खेळत होते, पण परेश हजारेची ही रनआउटची विकेट आणि पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात लागलाय. तो मात्र स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11 टीमला. परेश हजारे बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन अजय सोनावले. खरं तर पिंपलोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग अजय सोनावले खरं तर चांगला परफॉर्मन्स केला आणि त्यानंतर श्री गणेश पिंपलोलीसाठी देखील वाकसच्या नाईट टुर्नामेंट मध्ये त्याने खरं तर बैल जिंकला होता. आणि खरं तर अजय सोनावलेने ती मॅन ऑफ द सिरीज जिंकली होती. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज जिंकणारे पिंपलोली ग्रामपंचायत परिसरामध्ये खेळाडू आहेत हे अजय सोनावलेने दाखवलं होतं. आणि पिंपलोलीचं क्रिकेट किती प्रगल्भ आहे हे त्यानं दाखवलं होतं. आणि आता त्याच्यावरती जबाबदारी. येणारे चेंडू 19, धावा करायचे 22. 19 बॉल 22 धावा. बॉल आणि धावा मध्ये फक्त 3 धावांचा अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल वरती फिल्डर्सला आक्रमकता दाखवावी लागेल. विघ्नेशचा अंतिम बॉल समोर येतो मात्र संदीप. अपील जोरदार. रनआउटची चान्स. रन कंप्लीट. 1 रन 2 ओव्हर मध्ये 17 धावा. 2 ओव्हर मध्ये 17 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. येणारे 18 बॉल अजूनही विजयासाठी 20 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल आणि 20 धावांचं लक्ष आहे. फक्त दोन धावांचं अंतर इथून कमी करायचंय. संदीप काळन आतापर्यंत सेफली खेळतोय. त्यानंतर अजय सोनावले पोहोचलाय. स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11 ने सुमित वसावा आणि त्यांच्या टीमने खरं तर बॅटिंग मध्ये थोडंसं निराश केलं. समीर आलेले परत एकदा. 18 बॉल विजयासाठी कंपल्सरी नाहीये, कारण जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. त्यामुळे 18 बॉल 20 ची गरज आहे. सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांची प्रचंड मेहनत. मागच्या 15 दिवसभरामध्ये दिवस रात्र डोक्यात एकच विचार होता की जीपीएल करायची आणि जिद्दीने ते पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि 18 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. सूरज गोडविंदे. सूरज आपण कुठे असाल तर स्टेजच्या दिशेने या. सुभाष सोनावले आता तांबे सर आपल्याला इन्व्हाइट करतायत. पहिला बॉल बाउन्स चेंडूचा मारा करत असताना बॉलर समीर. डॉट बॉल संदीप काळांसाठी. संदीप देखील पाहत राहिला. इतका चेंडूने बाउन्स पकडला. 17 बॉल आणि आता 20 रन पाहिजेत. 17 बॉल 20. 17-20. संदीप कान स्ट्रायकर एंडलाय. 17-20 ची गरज. संदीप साठी परत एकदा मागे येऊन बॅकफुट पंच मारण्याचा प्रयत्न करत होता, पण इथून डॉट बॉल. 2 डॉट बॉल काढलेत समीरने. ही ओव्हर मेडन आली ईश्वरी 11 साठी तर गेम बनू शकेल. 2 डॉट बॉल आलेलेत. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज आहे. संदीप काळनला आउट करण्यासाठी बनवलेली स्ट्रॅटेजी या ओव्हर मध्ये सक्सेसफुल ठरेल का? जर का संदीपची विकेट कमावली तर ईश्वरी 11 साठी सामना थोडासा सोपा होऊ शकतो. पण संदीप काळन सहजासहजी विकेट सोडणारा फलंदाज नाहीये. त्याला माहित आहे की 2-3 डॉट बॉल गेल्याने फरक पडणार नाही, पण विकेट टिकवली तर पुढच्या येणाऱ्या बॉल वरती देखील रन्स करता येतील. दोनही डॉट. तिसरा बॉल उंच हवेत गेलाय. कॅचची संधी. बॉलर समीर पावले संत गतीने होती. कॅच वरती झडप नव्हती आणि त्यामुळे या 2 धावा मिळाल्या संदीप काळनला. टीमची टोटल 19. जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 15 बॉल 18 धावा. सर्व ग्रामपंचायत परिसरातील प्रेक्षकांचं लक्ष लागलं की 15 बॉल 18चा हा सामना, ही रस्सी खेच कोणती टीम जिंकेल. संदीप काळनच्या बॅट मधून
मोशाच्या टेपावरती चाललाय चेंडू, मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. ही ताकद आहे संदीप काळांची. मॅच विनिंग प्लेअर आहे जो ठोकतोय सिक्सर. रन्स आल्यात 25. आता येणारे बॉल 14 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 12. 14 चेंडू 12 धावा, 14 बॉल 12 धावा. डॉट बॉल विकेट हवी आहे संदीप काळांची ईश्वर 11ला. अतोनात प्रयत्न चालू आहेत. परत एकदा संदीप काळांच्या बॅट मधून चेंडू बाउंड्री पार. सिक्सर संदीप काळांचा. बॅक टू बॅक हिट. 31 धावा ऑन बोर्ड लागल्यात. आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आणि टाळा होऊन जाऊ द्या. 15 बॉल मध्ये एकट्या संदीप काळांची धावसंख्या 29 आणि हॅट्रिक जर का मारली तर 1000 रुपये असतील सुरेश सोनावले आणि योगेश मुणे या संघ मालकांकडून. 3 6 मारलेले संदीप काळांनी. वादळ आणलंय. बॅट ब्रश 1 रनचा कॉल. 1 रन इथून मिळेल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 32. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 32 आणि संदीप काळन एकट्याच्या धावा आहेत त्या मात्र 16 बॉल मध्ये 30. वन साइड बॅटिंग मध्ये हिरो ठरतोय संदीप काळन. ज्या संदीप काळनला आम्ही मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये पाहिलंय. कुठेतरी मागच्या 1-2 वर्षापासून संदीप काळनची बॅटिंग हरवली आहे का की संदीपने लय गमावलाय. जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये बॅक इन फॉर्म येत असताना संदीप काळन ज्याने रन्स केल्यात. नॉट आउट 30 धावांची इनिंग. आता जिंकायच्या धावा फक्त 5. खरं तर क्रिकेट हे असंच असतं. संदीप काळनलाही माहिती आहे की मागच्या 2 वर्षामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये होतं की कदाचित संदीप काळनने फॉर्म गमावलाय का. पण परत एकदा जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये संदीप काळन बॅक इन फॉर्म आलाय. काल बाकरीचा पाडाचा साईनाथ क्षीरसागर देखील असाच लढला. 28 इनिंग त्याने खेळली होती. संदीप काळन इथून मात्र डॉट बॉल. गोलंदाजीसाठी आलेले बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर प्रेम. विवेक आलेला आणि वाह 5 ची गरज आहे. संदीपचा शॉट आणि कॅच आउट. विवेक आलेला बॉलिंग साठी. विवेक आणि विवेकने विकेट कमावली आहे संदीप काळांची. मोठी विकेट ठरेल का कारण मॅच अजूनही संपलेली नाहीये. संदीपने जरी 30 केले असला तरी अजूनही 10 चेंडू मध्ये 5 रनची गरज आहे. 18 बॉल मध्ये 30 धावा करून संदीप इथून आउट झालाय. टाळ होऊन जाऊ द्या संदीप काळांच्या या बॅटिंग साठी. संदीप काळनला 600 रुपयाचा कॅश प्राइज योगेश मुणे आणि त्यानंतर सुरेशजी सोनावले यांच्याकडून देण्यात येईल. संदीप व्हेरी गुड बॅटिंग. 5 धावा. अजूनही ईश्वरी 11 मॅच मध्ये जिंकू शकते कारण जेव्हा धावा कमी राहतात ना तेव्हा टेन्शन फलंदाजांना जास्त असतं. केतन काळन आलाय. प्रेशर आहे अजूनही. विकेट किपरच्या आसपास चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. 9 बॉल आता 5. 9 चेंडू 5 धावा. काल 3 बॉल 1 रनची मॅच गमावली होती ईश्वरी 11ने. आता तोच ईश्वरी 11 समोरच्या टीमला 9 बॉल मध्ये 5 धावा करण्यापासून रोखेल का. अस्तित्वाची लढाई आहे. नॉकआउट मॅच. फुल टॉस होता. विकेट किपरने बॉल सोडलाय. रन मिळाली 1 रन बाईची 33. 4 बॉल संपलेत. 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. अजूनही आपण सांगू शकणार नाही की स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 जिंकलाय कारण ईश्वरी 11ने त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. ईश्वरी 11 शिवाभाई सोनावले आणि राजेश हजारे यांचा संघ आहे जो शेवटपर्यंत झुंजत येतोय. हातात चेंडू आहे. सुमित वसावाची चुकी. सोपी विकेट टाकली. सुमित वसावा आउट फॉर्म प्लेयर सुमित वसावा या जीपीएलच्या 6व्या पर्वामध्ये. अशी संधी सुमितने सोडायला नको होती. 7 बॉल 4 सामना फसलाय. A1 ग्रुप पिंपलोली यांच्याकडून अजय सोनावलेने मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल विवेकचा. लास्ट बॉल. समोर खेळाडू तैनात आहे. काऊ फेस मध्ये उचललाय चेंडू आणि फेकलाय. 3 रनची गरज आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 2च धावांची ओव्हर टाकली विवेक काळाने. टाळ होऊन जाऊ द्या बॉलिंग साठी. 2 धावांचं षटक टाकलं आणि ईश्वरी 11ला लास्ट ओव्हर मध्ये जिंकण्याची चान्स बनवली आहे ती बॉलर विवेकने. सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. जर का सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर होईल आणि जो संघ जिंकेल तो सुजल 11 या टीमची यानंतरची पुढील लीग स्टेजची शेवटची मॅच खेळेल. चला आता घाई करा. 6 बॉल आणि
3 रनची गरज आहे. चला चला, मी विनंती करेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला प्लॅन आपण बनवा, एक बॉलर सिलेक्ट करा, कारण 6 बॉल फक्त 3 वाचवायचे आहेत. प्रेशर आहे, भरपूर प्रेशर आहे दोन्ही टीम वरती, कारण जर का बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 धावा झाल्या नाहीत तर त्यांच्यावरती तेवढं दडपण आहे. आणि दुसरीकडे बॉलिंग करणाऱ्या टीमकडे आता गमवायला काहीच नाहीये. आतापर्यंत जेव्हा 12 बॉल मध्ये 5 पाहिजे होते तेव्हा ते बऱ्यापैकी पराभवाच्या छायेत होते आणि हार तेव्हा कदाचित मनामध्ये मानली असेल. पण आता सामना 6 बॉल 3 आहे, म्हणजे आता त्यांच्याकडे जिंकण्याचा चान्स वाढलाय, जिंकण्याचा चान्स वाढलाय. A1 ग्रुप पिंपलोली यांच्या वतीने जर का चौकाराने अजय सोनावलेने मॅच जिंकून दिली तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. दुसऱ्या बाजूला ईश्वरी 11 सगळं काही पणाला लावतोय, कारण 3 धावा त्यांना वाचवायच्या. संदीप काळांची 30 धावांची इनिंग, इतकी जबरदस्त बॅटिंग करून सुद्धा संघाला अजून विजयाची खात्री नाहीये, कारण 6 बॉल मध्ये 3 ची गरज आहे. टेन्शन आहे, चला फिल्डिंग लावून घ्या. टेन्शन आहे म्हणजे इतकं पण नाही की किमान अर्धा तास फिल्डिंग लावायला आपण घ्यावा. अशा मॅचेस येतच राहतात. काल तुम्ही 3 बॉल 1 ची मॅच आहे तेवढ्याच प्रेशर मध्ये खेळलात, त्यामुळे आता 6 बॉल 3. सुमित वसावा, मॅन फ्रॉम गुजरात. गुजरातचे प्लेयर खतरनाक असतात, ते 3 धावा वाचवण्याची ताकद ठेवतात. मग आता सुमित वसावा ते काम करेल का? 6 चेंडू 3 धावा, प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट. डॉट बॉल 1 रन सुद्धा घेऊ द्यायची नाहीये, त्यासाठी लावलेली फिल्डिंग. पहिला बॉल, सुमितचा पहिलाच बॉल, खेळाडू पकडला चेंडू, रनआउटची चान्स, ओव्हर थ्रो ची रन मिळेल. 2 धावा मिळाल्या, काम तमाम. आता कंपल इथे 1च रनची गरज आहे. आता जरी 1 रन झाली नाही तरी सामना टाय झालेला आहे. ही धाव वाचवायची होती, याच धावेसाठी खरं तर फिल्डिंग लावली होती. घाईघाईने थ्रो केला आणि 1च्या ऐवजी 2 गेल्या. आता 5 चेंडू मध्ये 1 धाव वाचवायचे. सुमित वसावा तो रेकॉर्ड करेल का? जीपीएलच्या 6व्या पर्वात 1 धाव वाचवली जाईल का 5 चेंडू मध्ये? बघायचं. पुढील बॉल, डॉट हवाय. अजय सोनावलेच्या बॅट मधून विनिंग शॉट. A1 ग्रुप पिंपलोली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज अजय सोनावलेला दिलं जाईल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने 30 धावांची इनिंग खेळली तो संदीप काळन ठरला मॅन ऑफ द मॅच. सुजल 11 कॅप्टन, आपण टॉस साठी लगेच या. आणि